आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, 10 सेकंदाच्या आसपास भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पालिकेचं आवाहन, वायू प्रदूषणाला कारण ठरणारे लाकूड आणि कोळसा वापरू नये, बेकरी, हॉटेल्स, उपाहारगृहांना महापालिकेचं आवाहन। रस्त्यांच्या कामांमुळे मनरेगाला घरघर, नव्या कामांना बंदीचे रोजगार हमी योजना आयुक्तांचे आदेश। 10वी 12वी परीक्षेमध्ये कॉपी केल्यास थेट गुन्हा, विद्यार्थ्यांवर दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करत विद्यार्थी कॉलेजला पोहोचला, विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गर्भगृह विस्ताराला तांत्रिक अडथळा, पुरातत्व विभाग निर्णय घेणार, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी ग्रामस्थांची मागणी। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला, भाडेवाढीनंतरही उत्पन्न कमी, भाडेवाढीनंतरही दररोज सरासरी उत्पन्नात केवळ 2 कोटींची वाढ, सूत्रांची माहिती। दरम्यान प्रवासी संख्याही घटली, पुढे आणखी प्रवासी कमी होण्याची शक्यता। पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, शिवसेना उपनेते विजय चौगुलेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। रत्नागिरी आणि दापोली नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाला खिंडार, 5 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन, मंत्री योगेश कदमांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार।